आणि आता महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। अजित पवार गटाचं राज्यभरात मूक आंदोलन सुरू। महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलनाला सुरुवात। मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं आंदोलन। मालवण पुतळा दुर्घटनेनंतर पुण्यात ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन। तर आंदोलनामधून नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध। राणेंना अटक करण्याची मागणी। नारायण राणेंची कालची गुंडगिरीची भाषा। राणेंनी काल जी भाषा वापरली ते त्यांचे संस्कार आहेत। तर फडणवीसांनी राणेंना राज्य अशांत करण्यासाठी सोडलंय का? सुषमा अंधारेंचा सवाल। जबाबदार नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य अभिप्रेत नाहीत। नारायण राणेंच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी शिवप्रेमींनी आणलेला पुतळा प्रशासनानं माघारी पाठवला। धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी हा पुतळा आणला होता। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला। कालच्या राड्यानंतर 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी 42 अज्ञातांवर गुन्हे। काल किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये झाला होता राडा। राजकोटवरचा कालचा राडा हा गृह खात्यावर थुंकण्याचा प्रकार। काल फक्त भाजपाकडून पोलिसांवर हल्ले करण्याचं बाकी होतं। फडणवीस अशा गोष्टीत समर्थन करतात। राऊतांची फडणवीसांवर टीका। राणेंनी अरेरावीची भाषा केली। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करणार। आमदार वैभव नाईकांची प्रतिक्रिया। तर माझे काका श्रीधर नाईकांची हत्या झालेली आणि त्यात राणे हे मुख्य आरोपी होते। वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर निशाणा। शिवरायांचा पुतळा उभारताना शेकडो कोटींचा भ्रष्टाचार। कुणी किती पैसे खाल्ले सगळं समोर येईल। संजय राऊतांचा सरकारवर आरोप। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक नेमण्यात येणार समिती। तर शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी देखील समिती नेमण्याचे कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू। आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर। आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रांची माहिती। तर नौदलानं 30 फुटांचा पुतळा सांगितला याची कल्पनाच नव्हती। मिश्रांच्या दाव्यानं खळबळ। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील फॉरेन्सिक टीम दाखल। कोल्हापूर फॉरेन्सिक टीमकडून किल्ल्यावर घटनेचा तपास सुरू। मालवणमधील पुतळा अपघाताच्या निषेधार्थ नाशिकमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ठाकरे गटाकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। 1 सप्टेंबरपासून सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन। महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवेपर्यंत सरकारला जोडेमारो आंदोलन करणार। उद्या दिल्लीत शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक। गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार। पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारलेली नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून प्रदीप शेंडगेंचं नाव चर्चेत आहे। प्रदीप शेंडगे ठाकरे गटाचे ठाणे उपशहर प्रमुख। तर एकनाथ शिंदेंच्या विरोधात उमेदवारी द्यावी प्रदीप शेंडगेंची मागणी। जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवार बीडमध्ये दाखल झालेले आहेत। अजित पवार आणि शहरामध्ये लागलेत गुलाबी रंगाचे झेंडे आणि बॅनर्स। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी बीडमध्ये तरुणांकडून अजित पवारांचा निषेध बॅनर घेऊन तरुणांच्या अजित पवारांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न। दरम्यान 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत। भाजपच्या महेश शिंदेंकडून मागाठाणे भाजप उपाध्यक्षपदाचा राजीनामा। मराठा विरोधी भाजपच्या भूमिकेला कंटाळून राजीनामा। शिंदेंची प्रतिक्रिया। तर महेश शिंदेंनी मनोज जरांगेंची घेतली भेट। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण। अंबड तालुक्यातील पैठण फाट्यावर सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला जरांगेंनी दिली भेट। सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा निवडणुकीलाच आंदोलन समजा, जरांगेंचा इशारा। कुख्यात गुंड गजा मारणेकडून दहीहंडी कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचं स्वागत। पुण्यातील कोथरूडमधील दहीहंडीच्या कार्यक्रमात स्वागत। महायुतीचे मंत्री गुंडाला राजाश्रय देतात। गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या सरकारला जनतेनं निरोप द्यावा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल। सरकारकडून गुंडांना Y+ सिक्युरिटी माफिया गुंड प्रवृत्तीला सरकार पोसत आहे। नाना पटोलेंची महायुती सरकारवर टीका। बदलापूर बलात्कार प्रकरणी अक्षय शिंदेवर दुसरा गुन्हा दाखल। शाळेतील दुसऱ्या पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून दुसरा गुन्हा दाखल। बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांकडून केसरकरांना समज। शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन। कारवाईची घोषणा नकोय तर कृती करा। शिंदेंच्या केसरकरांना सूचना। सूत्रांची माहिती। चंद्रपूर वणी परिसरामध्ये कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण। तर कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात। विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप।
पंढरपुरात भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। निर्भयापासून ते बदलापूरपर्यंतच्या अत्याचारामध्ये क्रूरता वाढलेली आहे आणि महिला अत्याचारावर पंकजा मुंडे यांचीही प्रतिक्रिया। विरोधी पक्षात असते तरी बदलापूर प्रकरणात राजकारण केलं नसतं, नराधमांना चौकात शिक्षा दिली पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बदलापूर अत्याचार घटनेप्रकरणी नागपूरमध्ये ठाकरे युवती सेना आक्रमक, तर महिलांवरील अत्याचाराविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवणार, रुची राऊत यांची प्रतिक्रिया। पूजा खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाकडून खेडकरला दिलासा। उल्हासनगर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। महानगरपालिकेतील विधवा महिला लिपिकाला पाहून अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप। अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेंकर यांनी आरोप फेटाळले। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कोअर कमिटीची उद्या बैठक। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये सायंकाळी बैठक होणार। प्रभारी भूपेंद्र यादव, फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक। मालवणमधील पुतळा अपघात प्रकरणी साताऱ्याच्या कराडमध्ये पवार गटाचं निषेध आंदोलन। महायुती सरकारनं राजीनामा देण्याची मागणी। मालवणमधील पुतळा अपघाताच्या निषेधार्थ गोंदियात अजित पवार गटाचं धरणे आंदोलन। संबंधित कंत्राटदारावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले।